नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण सकाळच्या डब्यासाठी तेल वांगं बनवणार आहोत, तेही पाण्याचा एकही थेंब न टाकता। तर इथे मी पाव किलो एवढे अंदाजे वांगे घेतलेले आहेत, घरच्या शेतातील गावरान वांगी आहेत। तर त्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे छोटी एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजून शेंगदाणे साल काढून घेतलेले आहेत। भाजलेले एक वाटी तीळ घेतलेले आहेत। एक चमचा धने घेतलेले आहेत, धनेसुद्धा मी भाजून घेतलेले आहेत। थोडासा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, तो सुद्धा भाजून घेतलेला आहे। आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व साहित्य टाकलेलं आहे। आता हे बारीक करून घेऊ। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं सारण बारीक झालेलं आहे। आता यामध्ये आपण थोडेसे सुके मसाले टाकणार आहोत। तर आपल्याला थोडासा यामध्ये लसूण टाकायचा आहे। लसूण टाकल्यानंतर पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेली आहे। अर्धा चमचा लाल मिर्च पावडर टाकायची आहे। एक चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे। झाकण लावून पुन्हा एकदा बारीक करून घेऊ। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे, बारीकसुद्धा झालेलं आहे। एका ताटामध्ये काढून घेऊ। तेल टाकल्यामुळे आपलं जे सारण आहे ते वांग्यामधून बाहेर येत नाही आणि चांगलं वांग्यामध्ये आपल्याला व्यवस्थित भरतासुद्धा येतं। इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे। वांगीसुद्धा मी कट करून घेतलेले आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला वांगी कट करून घ्यायची आहेत। तर वांगी कट करून घेतल्याच्या नंतर मी पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं। पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे आपले वांगी जे आहेत ते काळीसुद्धा पडत नाही। इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला वांगी कट करून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये सारण आपल्याला दाबून भरून घ्यायचं आहे। तर इथे मी वांग्यामध्ये सारण अशा प्रकारे भरून घेतलेलं आहे, दाबून भरायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता छान असं वांग्यामध्ये सारण आपलं भरून झालेलं आहे। सगळी वांगी आपल्याला अशाच प्रकारे भरून घ्यायची आहेत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही वांग्याची रेसिपी कशी वाटली। सकाळच्या घाई गडबडीमध्ये मी ही वांग्याची रेसिपी बनवलेली आहे, तुम्हाला नक्की आवडेल। अशा प्रकारे तुम्ही डब्यामध्ये भाजी देऊन तर पहा, खूप छान अशी भाजी तयार होते। तर इथे सगळी वांगी आपली भरून झालेली आहे। तर आता ही वांगी आपण शिजवून घेणार आहोत। तर इथे मी कढई गॅसवर तापवण्यासाठी ठेवलेली आहे। तर यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये थोडासा आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। यानंतर आपल्याला वांगी टाकायची आहेत। वांगी टाकून झाली की 1 मिनिटभर ही वांगी आपण परतून घेऊ। तर इथे आपल्याला कुठेही पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही। तर पाणी न टाकता ही वांगी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत। 1 मिनिटभर ही वांगी छान अशी परतून घेऊ। आता यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणावर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। झाकणावर पाणी टाकल्यामुळे आपली वांगी करपणार नाहीत, कढईला चिटकणार नाहीत, जळणार नाहीत। तर आता हे आपण 5 ते 6 मिनटं मंद आचेवर वांगी छान अशी शिजवून घेऊ। तर इथे तुम्ही पाहू शकता 5 ते 6 मिनटानंतर वांगी छान अशी आपली शिजलेली आहे। मध्ये मी 1-2 वेळेस हे वांगे हलवूनसुद्धा घेतलेले आहेत। तर छान अशी आपली ही वांगी शिजलेली आहेत। इथे मी तुम्हाला चेक करून सुद्धा दाखवते। वांग्याचं जे देठ आहे ते आपल्याला दाबून पाहायचं आहे वांगी शिजली का नाही। तर छान अशी आपली वांगी शिजलेली आहेत। थोडीशी कट करून घेतलेली, त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे। तर आपली ही वांग्याची भाजी डब्यामध्ये देण्यासाठी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये।